मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. श्री भारत सासणे सर, रेखा इनामदार साने, मिलिंद बोकील सर आणि विनोद शिरसाट सर. नमस्कार. उपस्थित सर्वांचं स्वागत. मिलिंद बोकील यांचं साहित्य या विषयावरच्या एकदिवसीय चर्चासत्रासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. काल 15 ऑगस्टला साधना साप्ताहिकाने 77व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मिलिंद बोकील या आजच्या मराठीतल्या आघाडीच्या लेखकाच्या एकूण लेखन कारकिर्दीचा सर्वांगीण परामर्श घेण्याच्या हेतूने आज या चर्चासत्राचं आयोजन आपण केलेलं आहे. मागील 4 दशकांच्या लेखन कारकिर्दीमध्ये बोकील सरांनी ललित आणि ललित वैचारिक या दोन्ही प्रकारांमध्ये विपुल लेखन केलेलं आहे. त्यातून त्यांची 2 डझन पुस्तकं आकाराला आलेली आहेत. तळागाळातील समूहांचे, आदिवासी समाजाचे आणि विकास प्रक्रियेचे प्रश्न तर त्यांनी मांडलेले आहेतच, पण राज्यसंस्था आणि समाजव्यवस्था यांच्या संदर्भातली चर्चाचिकित्सासुद्धा त्यांच्या लेखनातून आलेली आहे. काल आणि आजला भिडणारं हे लेखन उद्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे चर्चासत्र आपण घेतो आहोत. आता आपण उद्घाटनाचं सत्र सुरू करणार आहोत. सुरुवातीला आपण मान्यवरांचं स्वागत करू. मी दत्ता नायक, साधनेचे लेखक, त्यांना विनंती करतो की त्यांनी साधनेच्या वतीने मान्यवरांचं स्वागत करावं. भारत सासणे सर आणि मिलिंद बोकील सर. या चर्चासत्रामध्ये मिलिंद बोकील यांच्या दीर्घ मुलाखती असलेला साधना साप्ताहिकाचा वर्धापन दिन विशेषांकसुद्धा प्रसिद्ध होणार आहे. त्यात ललित साहित्याच्या संदर्भात बोकील सरांची मुलाखत घेतली आहे रेखा इनामदार साने यांनी, तर ललित वैचारिक साहित्याच्या संदर्भातली मुलाखत घेतली आहे विनोद शिरसाट यांनी. त्याशिवाय गोष्ट मेंढा गावाची हे बोकील सरांचं पुस्तक 12 वर्षापूर्वी मेंढा ग्रामपंचायतीने प्रसिद्ध केलेलं होतं. त्याची सुधारित आणि वाढवलेली आवृत्ती समारोपाच्या सत्रामध्ये प्रकाशित होणार आहे. सुरुवातीला मी साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या एकूण चर्चासत्राचं प्रास्ताविक करावं. विचारपीठावरील मान्यवर आणि मित्र हो, साधनाची पाऊण शतकी वाटचाल गेल्या वर्षी पूर्ण झाली. काल 76 वर्ष पूर्ण झाली आणि आज 77वं वर्ष एका साप्ताहिकाचं सुरू होत आहे. दरवर्षी वर्धापन दिनाचं निमित्त आणि 15 ऑगस्ट हा साधनेचा वर्धापन दिन, तसा देशाचा स्वातंत्र्य दिन, या दोन्ही निमित्ताने दरवर्षी एक विशेषांक साधनाच्या वतीने प्रकाशित केला जातो आणि ही परंपरा मागची पूर्ण 75 वर्ष चालू आहे. वर्षभरात अनेक अंक येतात, त्याला वेगवेगळी निमित्तही असतात. मात्र वर्धापन दिनाच्या वेळी थोडा अधिक वेगळ्या पद्धतीने अधिक सखोल विचार केला जातो. एकूण समाज मनाला भिडणारा आणि आपल्या एकूण समाजाच्या किंवा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा विषय, त्याच्यावर चर्चामंथन व्हावं, काही एक प्रकारची चिकित्सा करण्याचा प्रयत्न व्हावा, असा विचार असतो. यावर्षी आम्ही मिलिंद बोकील यांच्या 2 दीर्घ मुलाखती, त्याचा विशेषांक तयार केला आहे, ज्याचं प्रकाशन आत्ता थोड्या वेळाने होणार आहे. आणि या विशेषांकाच्याच बरोबर त्याला पूरक किंवा ते विशेषांकातील आशय विषयाला पुढे घेऊन जाणारं असं हे आज दिवसभराचं चर्चासत्र आहे. कोणाच्याही मनामध्ये असा एक प्रश्न येऊ शकतो की एका लेखकावर विशेषांक आणि त्यानिमित्ताने दिवसभराचं चर्चासत्र. वस्तुतः लेखक इथे निमित्त मात्र आहेत. मिलिंद बोकिलांचं लेखन आणि त्यांची विचार प्रक्रिया आणि त्यांचा वावर मराठी साहित्यातला आणि एकूण सार्वजनिक जीवनातला ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांना कदाचित हा प्रश्न फारसा पडणार नाही. मागची 40 वर्ष ते लेखन करतायत.
त्यामध्ये ललित आणि ललित वैचारिक असं दोन्ही प्रकारचं आहे. त्यांचं बहुतांश लेखन आधी वेगवेगळ्या दिवाळी अंकामधून किंवा अन्य नियतकालिकांच्या अंकांच्यामधून आलेलं आहे आणि नंतर ते पुस्तकरूपाने आलेलं आहे. म्हणजे त्यांचं बहुतांश लेखन 2 वेळा वाचलं गेलेलं आहे. पहिल्यांदा नियतकालिकातून आणि नंतर पुस्तकरूपाने. बहुतेक पुस्तकांच्या त्यांच्या 2, 3, 4 आवृत्त्या आलेल्या आहेत. आणि पुस्तकांची संख्या वाढवत राहावी असा त्यांचा विचार नसतो, जे मराठीमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. पूर्ण वेळ घेऊन एखाद्या विशिष्ट सूत्रामध्ये बांधून मग ते त्यांची पुस्तकं प्रकाशित करीत आलेत. साधारणतः 1985 ते 2025 24-25 असा 40 वर्षाचा कालखंड हा त्यांच्या लेखनाच्या मध्यवर्ती आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्यांचं एकूण तारुण्यातलं पदार्पण आणि आपल्या सभोवतालचं किंवा एकूणच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भान येण्याचा त्यांचा कालखंड बरोबर 1974-75 आणीबाणीचा कालखंड. आणि संपूर्ण क्रांतीचं जे आंदोलन झालं, जयप्रकाश प्रणित, तिथून जे काही तरुण पुढे आले आणि त्या प्रेरणा घेऊन, त्याचे काही संस्कार घेऊन, तो विचार घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये परिणामकारक काम करत राहिले, त्यापैकी मिलिंद बोकीलांचं नाव मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने मला वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. आणि तो विचार केला तर 1975 ते 2024-25 बरोबर 50 वर्षाचा कालखंड हा त्यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या लेखनातून आणि ते जे काही विषय मांडू पाहतात त्यातून आपल्याला अधोरेखित होताना दिसतो. एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आम्ही अंकाच्या संपादकीयामध्ये मांडलं आहे ते असं की मराठीमध्ये एकाच वेळी एकाच लेखकाने ललित लेखन म्हणजे कथा, कादंबरी यांच्या संदर्भात, त्याला आणखी कविता आणि नाटक वगैरे प्रकार जोडले जातील, पण ललित लेखन आणि ललित वैचारिक, किंबहुना खरं तर वैचारिकच म्हणता येईल त्यांच्या लेखनाला, दोन्ही प्रकारचं लेखन सारख्याच ताकदीने आणि विपुलतेने आणि खूप सातत्याने लिहिणारे लेखक कोण असं मी गेल्या 1-1.5 महिन्यात आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या, पहिल्यांदा व्हिडिओ स्वरूपात आणि प्रकाशित करायला सुरुवात केली. तेव्हा मी अनेकांना विचारलं, म्हणजे अगदी व्यासपीठावर बसलेले भारत सासणे सर आणि रेखाताई यांनाही मी गेल्या महिन्यात विचारलं. तर पटकन असं नाव समोर येत नाही आहेत, फार येतात 2, 3, 4, 5 नावं. पण मराठीचं जर विश्व एवढं मोठं आहे साहित्याचं, अशी उदाहरणं आहेत की ललित साहित्य भरपूर लिहिलं आहे, कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक इत्यादी. मात्र ललित वैचारिक म्हणावं असं कमी आहे आणि उलटंही. तर कधीकधी आपल्या खूप जवळच्या असलेल्या गोष्टी आपल्याला थोड्या उशिरा लक्षात येतात. तसं काहीसं बोकील सरांच्या बाबत अनेक लोकांचं झालेलं आहे. तर 2 डझन पुस्तकं आणि ती सगळी एकमेकांना जोडणारी आहेत. ती अशी कुठून तरी बेटासारखी उगवत नाही आहेत. खरं तर एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा विषय. ललित साहित्याबद्दल रेखाताई खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, पण ललित वैचारिक या संदर्भात तरी मला असं वाटतं की एक चेन, एक साखळी पुढे 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 आकार घेत घेत जाते आणि एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा विषय पुढे जातो आणि तिसरा विषय हाताळतात तेव्हा तो पहिला विषय पण अधिक चांगला आकाराला येतो. अशी बरीच त्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. मी संपादकीय लेखामध्ये काही 5-7 मुद्द्यांचा उहापोह केला आहे आणि हा विशेषांक करण्याच्या मागची भूमिका काय, चर्चासत्र आयोजित करण्याच्या मागची भूमिका काय, हेही त्यात मांडलं आहे. त्यामुळे मी आता त्याची पुनरावृत्ती करत नाही. आत्ता विचारपीठावर पहिल्या सत्रात बसलेले दोनही मान्यवरांचं फूल आणि पुस्तक देऊन स्वागत झालं आहे. तुम्हा सर्वांचंही मी स्वागत करतो आणि मला खात्री आहे की आज दिवसभर आपण इथं थांबणार आहोत, ऐकणार आहोत. तेव्हा इथून बाहेर जाताना आपल्या एकूण दृष्टिकोनाला काही नवे आयाम मिळाले किंवा आपल्याला काही विचार आणि पुनर्विचार काही मुद्द्यावर करावासा वाटणं, आधी असलेल्या भूमिका जरा सुधारून घेण्याची गरज आहे असं वाटणं, असं बरंच काय काय घडण्याची शक्यता आहे. आणि त्यांची जी मुलाखत आहे, 2 मुलाखती, एक मुलाखत रेखाताईंनी घेतलेली आहे, दुसरी मी घेतलेली आहे. ललित साहित्याची मुलाखत व्हिडिओ रेकॉर्डिंग 2 तासाचं झालं आणि ललित वैचारिकचं 3 तासाचं झालं होतं. आम्ही वाचकांच्या सोयीसाठी, श्रोत्यांच्या सोयीसाठी व्हिडिओ पण 5 भागात केले आणि अंकामध्ये मुलाखतीही 5 भागात छापलेल्या आहेत. वस्तुतः आधी मुलाखती वाचून
मग त्यांच्या साहित्यावरची चर्चा चिकित्सा असं केलं असतं तर तो जास्त चांगला पर्याय ठरला असता. मात्र आपण तसं केलेलं नाही. आपण दुसरा पर्याय निवडला आहे. आधी त्यांच्या साहित्यावर चर्चा चिकित्सा होईल आणि त्यानंतर तुम्हाला हा अंक वाचायला मिळेल. पहिला पर्याय चांगला आहे असं मी म्हणालो, परंतु दुसरा निवडला. याचं कारण अनेक वेळा असं घडतं की आता बोकिलांच्या मुलाखतीतून सगळे ते कळलेलेच आहेत, आता चर्चासत्रातून काय नवीन मिळणार आहे असं वाटण्याचा एक धोका असतो. तसं होऊ नये. आणि दुसरं, कदाचित ही पद्धती जास्त क्रिएटिव्ह असू शकेल की आधी आपल्या मनातले विचार येतील, वक्त्यांच्याकडून आपण ऐकू, बरंचसं सिंथेसिस होईल आणि मग लेखक काय म्हणतोय ते आपण नंतर 4 दिवसांनी निवांत वाचू किंवा व्हिडिओ ऐकू. तर मला वाटतं की कोणत्याही व्यक्तीच्या असो, संस्थेच्या असो किंवा देशाच्या असो, वर्धापन दिनाचं जे काही निमित्त असतं, औचित्य असतं आणि ते साजरं करण्यासाठी जे काही पद्धती आहेत, त्यासाठी आजचा हा विशेष अंक आणि आजचं हे चर्चासत्र औचित्यपूर्ण आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा स्वागत करतो. थँक्यू. यानंतर साधनाच्या 77व्या वर्धापन दिन विशेषांकाचं प्रकाशन इथे होणार आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या वर्धापन दिन विशेषांकाचं प्रकाशन करावं. यानंतर उद्घाटनपर भाषण होणार आहे. भारत सासणे सर कथा, कादंबरी, नाटक, कविता, अनुवाद, बालसाहित्य, ललित आणि समीक्षात्मक लेखन अशा सर्व प्रकारात त्यांचं लेखन आहे. दीर्घकाळ त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणूनही काम केलेलं आहे. त्यांची 3 डझन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. उदगीर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत. मी भारत सासणे सरांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावं. साधना साप्ताहिकाने सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांच्या साहित्यावरचं 1 दिवसाचं जे चर्चासत्र ठेवलं आहे त्याचा मला अतिशय आनंद होतो आहे. या चर्चासत्राचं उद्घाटन करतानासुद्धा मला अतिशय आनंद होतो. या चर्चासत्राचं उद्घाटन झालं असं मी अधिकृतपणे घोषित करतो. मंचावरील उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व गुणीजन मित्र हो, मिलिंद बोकील समकालीन पहिल्या फळीचे महत्त्वाचे असे कथाकार, कादंबरीकार आणि विचारवंत आहेत आणि त्यांच्या लेखनावर चर्चा करताना आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात, त्याचा आनंद आहे. सामान्यपणे अशा लेखकाचे वर चर्चा करण्याची जी काही परंपरा आहे ती तशी क्षीण आहे आपल्याकडे. पण 1 दिवसासाठी का होईना पण आपल्याला त्यांच्या सर्व साहित्यावर, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्व अंगाने आम्ही त्याच्यावर चर्चा करू, असा एक प्रयत्न इथे होतो आहे. ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आधीच्या वक्त्यांनी असं म्हटलं की उद्याचा जो काळ येणार आहे, ज्याला आपण भवितव्य म्हणतो, भविष्य म्हणतो, त्यासाठी हा लेखक महत्त्वाचा आहे असं त्यांनी उजाळता उल्लेख केला आणि म्हणून हे चर्चासत्र महत्त्वाचं आहे असा त्यांचा दावा आहे. या अनुषंगाने जर आपण विचार करायचा ठरवला तर हा कथाकार किंवा कादंबरीकार उद्याच्यासाठी का महत्त्वाचा आहे याच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपल्याला असं लक्षात येईल की लेखकाची म्हणून जी स्वतःची भूमिका असते किंवा लेखकाची म्हणून स्वतःचं जे कर्तव्य असतं ते उद्यासाठी काय आहे याच्याबद्दलचा एक छोटासा विचार या ठिकाणी मी आपल्या विचारार्थ ठेवतो. एक तर काय की साहित्य समाजाचा आरसा असतो असं आपण म्हणतो. आता खरं तर हे विधान कालबाह्य तर झालं नाही ना, याचा तपास करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. मी जर आरशात पाहीन तर माझी प्रतिमा तत्काळ उमटलेली दिसेल, मात्र ती उलटी असेल. साहित्य हा जर आरसा असेल तर भोवताली जे काही घडतं आहे आणि सामान्य माणूस म्हणून जे क्लेश सहन करतो आहे त्याची जी काही संभ्रमाची अवस्था झाली आहे त्याचं प्रतिबिंब साहित्यात तत्काळ उमटलं पाहिजे अशी अपेक्षा करता येते. अनुभव मात्र वेगळा येत असतो. काही वास्तवाचं दर्शन साहित्यात होतंच असं नाही. काही एक वास्तव सावकाशीने प्रतिबिंबित होऊ लागतं आणि काही एक वास्तव यथास्थिती प्रतिबिंबित न होता परिष्करणाने बद्ध असं गाळीव पद्धतीने उमटलेलं दिसून येतं.
त्यामुळे साहित्याला आरशाची उपमा देताना विचार करावा लागतो. कालातीत सत्य अस्तित्वात असतंच आणि ते साहित्यातून सुद्धा उमटलेलं असतंच. कालातीत सत्य परिष्करणाने प्रभावित करता येत नाही, त्यामुळे सापेक्ष सत्य अस्तित्वात नसतं. परिष्करणाने प्राप्त झालेलं आणि सापेक्ष असं जे काही वास्तव साहित्यातून प्रकटत राहतं ते सत्य नसतं. म्हणून लेखकांसमोरची आव्हानं विलक्षण आहेत. सत्यदर्शनाचा आग्रह, सत्योच्चार आणि सत्याच्या प्रकटीकरणाचं आयोजन या सर्वांना लेखकाने प्राधान्य द्यायचं असतं. त्याला त्या कर्तव्याची जाणीव असावी लागते. हा जो मगाशी मी मुद्दा म्हटला की उद्याचं जे काही कर्तव्य आहे लेखकाचं, म्हणून मिलिंद बोकील यांनी हे आव्हान स्वीकारलेलं असून त्यांना या कर्तव्याची जाणीव आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि यासाठी म्हणून उद्याचा जो काही काळ आहे, येऊ घातलेला काळ आहे, तो या लेखकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपल्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्यतः लेखकावर आणि लेखन प्रांगणावर काही घटना निश्चितच परिणाम करत असतात. ज्या काही मानसशास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, भाषिक इत्यादी बदल, स्थित्यंतर झालेली आहेत आणि ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यांचा लेखन व्यवहारावर काय परिणाम झाला किंवा झाला असावा याचा विचार या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये करायचा आहे, ज्याचा संबंध बोकिलांच्या एकूण चर्चा करताना आपल्याला उपयोगी होईल असं मला वाटतं. एक म्हणजे काय की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही लेखन लिहिलं जात होतं, जे काही लिहिलं जात असेल, कादंबऱ्या असतील, कथा असतील, त्या सामान्यतः समूहवादी होत्या. म्हणजे आम्ही आहोत आणि आमची म्हणून काहीतरी जाणीव आहे. तेव्हा आमच्या या समस्या आहेत आणि आमच्या या घटना आहेत. समूहवादाची सुरुवात इथून झालेली आहे. दरम्यान मधल्या काळात आणि 1960च्या आसपास केव्हा तरी आपण व्यक्तिवादाकडे आलो आणि आता पुन्हा एकदा समूहवादाकडे चाललेलो आहोत. याची कारणं जी असतील वेगवेगळी, पण समूहवादाकडून पुन्हा एकदा हा जो पेंडुलम आहे हा पुन्हा एकदा तिकडे सरकलेला आहे आणि समूहवादाकडे आपण परत यायला लागलोत. आपल्याला पुन्हा एकदा त्याची जाणीव व्हायला लागली, भान यायला लागले की आम्ही कोणीतरी आहोत असं. त्याचे चांगले बरे वाईट परिणाम आपल्यासमोर येतातच आहेत. आत्ता यंत्रयुग त्यानंतर जे आलेलं आहे त्याचा जो काही परिणाम झाला त्यामध्ये व्यक्तिवादाचा उदय झालेला आहे. कारण यंत्रयुगाने या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक भय निर्माण केलं. कारण या धडधडत्या प्रचंड मोठ्या अशा अस्तित्वाला आणि या व्यवस्थेला माझी आवश्यकता आहे का? आणि माझी आवश्यकता संपली, युटिलिटी संपली की मी कुठेतरी एखाद्या नट किंवा बोल्टसारखा काढून बाहेर फेकला जाऊ शकतो आणि कुणीतरी माझ्या जागी येऊन बसू शकतो. याची जाणीव निर्माण झाल्यानंतर जो काही पुढे महानगरीय जीवनपद्धतीवरचं लेखन लिहिलं गेलं, कादंबऱ्या असतील आणि कथा असतील, त्याची सुरुवात झालेली आहे. तेव्हा यंत्रयुगाने सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भय निर्माण केलं आणि सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी, असुरक्षितेची भावना देखील त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. या दरम्यान कुटुंबाचं विभाजन आणि प्रत्येकावरचं जे काही नैतिक ताण निर्माण झाला, ती एक मानसशास्त्रीय घटना घडलेली आहे. कुटुंबाचं विभाजन होत असताना पूर्वी जसं एकत्र कुटुंब पद्धती होती ती एकल कुटुंब पद्धती झाली आणि हळूहळू माणसं वेगवेगळी झाली, भाऊ वेगळे झाले, त्यांच्या वाटण्या झाल्या. त्यामुळे माणूस हा एकटा पडायला लागला. पूर्वी निर्णय हे एकत्र बसून घेतले जात असत. मग ते विवाह असतील किंवा कुठल्याही प्रकारचे निर्णय असतील, हे निर्णय जेव्हा एकत्रपणे घेतले जात असतील त्यावेळेला नैतिकतेचा ताण जो व्यक्तीवर होता तो कमी होता आणि तो सामूहिक रीतीने उचलला जात असे. पण नंतर जेव्हा माणसं वेगवेगळी झाली, छोटी छोटी कुटुंब झाली, त्यावेळेला नैतिकतेचा ताण त्याच्यावर यायला लागला. त्याचंही प्रतिबिंब आपल्याला या सगळ्या लेखनामध्ये, तत्कालीन लेखनामध्ये आपल्याला शोधता येतं. त्यामुळे अर्थातच मनोविश्लेषणात्मक कथांचा जन्म झालेला आहे. अरविंद गोखले इत्यादी यांच्यापासून ती सुरुवात झालेली असावी. कादंबऱ्याही लिहिल्या गेल्या. त्यावेळेला माणसाच्या मनाच्या तळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणे आणि माणसाचा शोध घेणे हा जो काही प्रयत्न झाला, त्या प्रयत्नामध्ये माणसाला स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे ही जाणीव आपल्याला प्रकर्षाने व्हायला लागलेली होती. तशा कादंबऱ्या देखील लिहिल्या गेल्यात, आपल्याला दाखवता येतील. स्त्रीवाद हा देखील त्यानंतर आलेला आहे. आणि मी कोण आहे, हू एम आय, याची जी काही शोध सुरुवात झाली, त्या स्वतःचा शोध आणि व्यक्तीचा शोध ही साहित्याने प्रथमच घ्यायला सुरुवात केली होती की मी कोण आहे.
त्यामुळे स्वतःबद्दलची जाणीव आणि या संबंध समाजाच्या मध्ये कुठेतरी मी बिंदू आहे आणि माझ्या भोवती सगळा हा समाज फिरतो आहे किंवा हे विश्व माझ्या भोवती फिरतं आहे का, अशा प्रकारची जाणीव निर्माण होणारी जी काही घटना आहे ती घटना देखील साहित्यामध्ये आपल्याला शोधता येते. त्याच्या पाठोपाठच तुम्ही कोण आहात, म्हणजे मी कोण आहे हे तर झालंच, पण तुम्ही कोण आहात याचा देखील एक व्यापक शोध घेण्याचा प्रयत्न झाला. त्यातून प्रयोगात्मकता आणि सौंदर्यवाद याच्याबद्दलचा जो काही झगडा होता तो आपल्याला लक्षात येतो आहे. मला काहीतरी सांगायचं आहे हे खरं आहे, परंतु ते सरळ सोटपणे मला सांगता येत नाही. त्यामुळे मी प्रयोगात्मक पद्धतीने मांडतो आणि प्रतिकात्मक पद्धतीने मांडतो. अशा प्रकारच्या कादंबऱ्या किंवा लेखन हे आपल्यासमोर सारंगांच्या कादंबऱ्या असतील किंवा डहाक्यांच्या कादंबऱ्या असतील, हे त्यावेळेला त्याच्यावर टीका पण झाली आणि त्याच्यावर चर्चा पण झाली. ज्याच्या व्यक्तिवादाबद्दल मी जेव्हा सांगत होतो त्यावेळेला लक्षात येईल आपल्याला की रथचक्रसारखी कादंबरी किंवा पाचोळ्यासारखी कादंबरी किंवा धगसारखी कादंबरी याच्यामध्ये एका व्यक्तीचा झगडा या संबंध व्यवस्थेच्या विरोधामध्ये आणि नियतीच्या देखील विरोधामध्ये मांडला गेलेला आहे. त्यामुळे वास्तववाद आणि अस्तित्ववाद हे दोन वाद त्यानंतर निर्माण झाले आपल्याला माहीत आहे. तेव्हा वास्तववादाचा एक म्हणणं असं होतं की हा जो काही सर्वसामान्य माणूस आहे याचं जे जगणं आहे, दुःख आहे त्याचं, ते तुम्हाला दिसतंय की नाही, आणि दिसत असेल तर ते तुमच्या साहित्यात कुठे आहे. त्यामुळे सौंदर्यवाद आणि वास्तववाद याचा जो काही झगडा झालेला आहे तो आपल्या सर्वांना माहीत आहे, जाणकारांना. त्याच्या पाठोपाठच कुठेतरी अस्तित्ववाद निर्माण व्हायला लागला. पुन्हा सारंगांचं मला आठवण येते किंवा अशा प्रकारचे जे लेखक आहेत त्यांचं. आणि मग आधुनिक आणि उत्तराधुनिक साहित्याचं जे दत्तदर्शन व्हायला लागलं आहे त्यातून मला असं वाटतं की कल्याणवादाचा एक नवी संकल्पना पुढे यायला लागली की सर्वसामान्य माणसाला साहित्य काही देऊ शकतं का, त्यांना काही रिलीफ देऊ शकतो का, त्याचं काही दुःख दूर करू शकतो का, परिहार करू शकतो का, याच्याबद्दलचा जो विचार आहे तो कल्याणवादाकडे नेतो आणि त्यातूनच मग सत्योत्तर सत्य निर्माण झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जे काही झगडे झाले ते आपल्याला माहीत आहेत. ग्रामीण आणि दलित आणि मुख्य प्रवाहावर असलेलं साहित्य, वास्तववाद विरुद्ध प्रायोगिक कलावाद, हे सगळे झगडे झाले आणि यातून अनेक लेखकांनी आपापल्या पद्धतीनं लेखन केलेलं आहे. त्यामुळे काही प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न मी निर्माण करतो असं नाही, तर या सगळ्या परंपरेने निर्माण केलेले प्रश्न आहेत. ते समीक्षकांनी निर्माण केलेले आहेत, लेखकांनी केलेत, संपादकांनी केलेत, रसिकांनी केलेले आहेत, वाचणाऱ्यांनी केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर बोकिलांचं साहित्य तपासलं जावं दिवसभरामध्ये अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. प्रश्न कोणते आहेत? हे कृत्रिम प्रश्न आहेत, हायपोथेटिकल असं म्हणूयात आपण. सामान्य माणूस प्रतिबिंबित होतो का त्यांच्या लेखनात? शोषणाबाबत काही बोललं जातं आहे का त्यांच्या लेखनामध्ये? कलावादी आविष्कार होतो आहे का? वास्तववाद किती आहे? प्रयोगक्षमता दिसते का? अस्तित्ववाद दिसतो का? ते कोणतं स्कूल चालवत आहेत आणि त्यांचं योगदान काय आहे एकूण? असे काही हे प्रश्न आहेत. आता शेवटच्या 2-3 मिनटामध्ये माझं स्वतःचं मत काय ते मी इथं सांगतो. माझं असं म्हणणं आहे की त्यांचं लेखन या प्रश्नांची उत्तरं देत नाही, याचं मला अतिशय समाधान आहे. लेखक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लिहित नसतो, आपलं आकलन सह्य आणि सुस्पष्ट करण्यासाठी लिहित नसतो. त्याची स्वतंत्रता तो जपतो, ओरिजिनॅलिटी जपतो. बोकील समाजशास्त्रज्ञ आहेत ही जमेची बाजू. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कोनातून पाहणं आणि समजून घेणं हे आवश्यक झालेलं आहे. विनोद असं म्हणाले की थोडा उशीर झाला आहे त्यांचं आकलन करताना, पण त्या दृष्टीने उशीर जरी झाला असला तरी ही वेळ योग्य अशी आहे, कारण अतिशय संवेदनक्षम अशा एका परिस्थितीमध्ये आपण आहोत. त्यामुळे हा लेखक काय लिहितो, का लिहितो, कसं लिहितो आणि उद्या तो काय लिहिणार आहे याच्याबद्दलची चर्चा आपल्याला करायची असेल तर ही सगळी बॅकग्राऊंड मी एवढ्यासाठी सांगितली की यातून आपण आलेलो आहोत. आपले सगळे झगडे यातून आलेले आहेत, सगळे लेखक या घटनांमधून आलेले आहेत. आता हा प्रतिभावान लेखक आहे, विचारी आहे, विचारवंत आहे, प्रयोगशील आहे, वास्तववादी असा हा लेखक आहेच. मास्तरला नुसतं पतंग उडवत राहावं लागतं असा एक विषाद त्यांनी म्हणजे त्यांच्या एका पात्राने व्यक्त केलेला आहे. पण हा विषाद जरी असला तरी बोकिलांचा पतंग उंच उडतो आहे, तो आणखीन उंच उडत राहावा अशी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या अनुषंगाने या ठिकाणी सफल आणि चांगली अशी चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मिलिंद बोकील यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
यानंतर आजच्या चर्चासत्राचं बीजभाषण रेखा इनामदार साने या मराठीतल्या मान्यवर समीक्षक म्हणून आपल्याला परिचित आहेत. दीर्घकाळ त्यांनी मराठीचं अध्यापन केलेलं आहे. अस्तित्ववाद आणि मराठी साहित्य हा त्यांचा स्वतंत्र समीक्षा ग्रंथ आहे. अजून तेंडुलकर, निवडक सानिया, महानिर्वाण बेगम बर्वे नाटकांवरील समीक्षा, कालजयी कुमार गंधर्व ही त्यांची संपादित पुस्तकं. मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर व्यक्ती आणि मित्र हो, प्रथमतः या प्रसंगी वाटणारं समाधान आणि कृतज्ञता हे दोन्ही मी व्यक्त करते. कृतज्ञता ही प्रामुख्याने साधना या नियतकालिकाचे संपादक श्री विनोद शिरसाट यांच्याविषयी आहे. ती केवळ मला इथे निमंत्रित केलं आहे म्हणून नाही, तर साधनेच्या अत्यंत मूल्यवान अशा ऐवज या उपक्रमाचं जे संयोजन ते करतायत त्याच्याविषयी आहे. आपला साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक असा उज्ज्वल वारसा जवळजवळ आता अस्तंगत होतो का काय अशी चिंता वाढत चाललेली असताना त्यांनी पुन्हा एक वार आपल्या समृद्ध संचिताचं स्मरण करून दिलं आहे. जुन्या पिढीला ते जगण्याची उमेद देणारं आहे, तर नव्या पिढीला ते प्रेरक ठरणारं आहे. त्या व्यक्तीच्या कार्याचे बारीक सारीक तपशील दस्तऐवजीकरण या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याकडे आत्तापर्यंत दस्तऐवजीकरण या आघाडीवर घनघोर निराशा ही पदरी येते. म्हणजे बऱ्याचदा काम करणाऱ्या माणसाचा निम्मा वेळ हे ते तपशील शोधण्यात जातो. त्यामुळे अभ्यासकांच्या दृष्टीने तर ते खूप महत्त्वाचे आहेत. ते जतन करण्याचा हा प्रयत्न निश्चितपणे प्रशंसनीय आहे. मिलिंद बोकील यांच्याविषयी मी पुढे बोलणारच आहे, पण भानू काळे यांचं अंतर्नाद हे जे नियतकालिक होतं याच्याविषयी कल्पना करा की अजून 10 वर्षांनी जर कोणी संशोधक कामाला बसला तर आज त्याला खूप मोठी त्यांची मुलाखत आहे, अंक आहेत, हे सगळं उपलब्ध करून देणं, याच्यामधून संशोधकाचा खूप वेळ आणि शक्ती ही वाचते. त्याच्यामुळे हे काम खरोखर महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलं याबद्दल मी खरोखरच शिरसाट तुमचे आभार मानते. या उपक्रमांतर्गत त्यांनी मिलिंद बोकील यांची जी निवड केली आहे ती फार अर्थपूर्ण आहे असं मला वाटतं. आज चर्चासत्र आहे म्हणून मी हे धोरणीपणाने बोलत नाही. धोरणीपणा हे माझं वैशिष्ट्य पण नाही. मी आज सकाळीच पुष्पा भावे मला फार आठवत होत्या, त्यांचं स्मरणच करून आली आहे मी आज. मिलिंद बोकील हे सर्जनशील लेखक आणि कार्यकर्ते असे तर आहेत, पण कार्यकर्ते याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की त्यांना कृतिशील अभ्यासक असं म्हणणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. साधनेच्या परंपरेमध्ये एकेकाळी वसंत बापट होते, गप्र प्रधान होते. यांच्यासारखे साहित्य निर्मिती करणारे लोक तर होते, पण ते समाजसन्मुखसुद्धा खूप होते. आणि त्याच्यामुळे हे ध्यानात घेतलं तर वर्तमान काळात बोकील यांची जी निवड केलेली आहे ती अतिशय औचित्यपूर्ण अशी ठरते. दुसरं एक कारण मला खूप महत्त्वाचं वाटतं की मिलिंद बोकील हे सतत कुठल्या ना कुठल्या निमित्ताने प्रकाशात राहत आहेत असे लेखक नाहीत. म्हणजे मी त्यांच्या कथा खूप जुन्या काळपासून वाचत आलेल्या आहे आणि त्याचं उदाहरण मी शेवटी देणारच आहे. पण प्रसिद्धी, पुरस्कार, पदं म्हणजे मलासुद्धा माहीत नव्हतं, पण बोकिलांच्या मुलाखतीत ते आले की ते कुठल्याही पुरस्कारासाठी आपलं पुस्तक पाठवत नाहीत.
आणि याचा काही गाजावाजासुद्धा ते करत नाही. हे फारच महत्त्वाचं आहे. नाही तर काय होतं माहिती आहे का, पुरस्कार घेणाऱ्यांपेक्षा त्याचा निषेध करणारे लोक जास्त प्रसिद्ध असतात. पण तसंही त्यांचं नाही आहे. त्यामुळे कागदावर ज्यांची कामगिरी ही इतकी सरस आहे, सकस आहे, त्या एरवी परिघावर राहणाऱ्या लेखकाला तुम्ही आज केंद्रस्थानी आणलंत, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. आता मला असं अनेक जणांनी, पुणे आहे त्याच्यामुळे मला असं अनेक जणांनी वेगवेगळ्या स्वरात विचारलं की तू एवढी मोठी मुलाखत केलीस, आता तू काय नवीन बोलणार. तर मी थोडासा दिलासा देते की त्या मुलाखतीत नाही जे आलेलं ते थोडंसं मला काही मांडता येते का, याचा प्रयत्न मी करणार आहे. म्हणजे तुम्हाला मी पुनःप्रत्ययाचा आनंद लाभू देणार नाही. मला जे वाटतंय ते मी सूत्ररूपाने आपल्यासमोर ठेवते. म्हणजे काय होईल की दिवसभर जी चर्चा आहे त्याच्यामध्ये त्याचा उहापोह कदाचित होऊ शकेल. आता पहा की समीक्षेमध्ये नेहमी एक ध्रुव लोकप्रिय आणि दुसरा ध्रुव गंभीर किंवा अभिजात असं द्विध्रुवात्मक मांडणी हे केली जाते. असं जर का मानलं तर बोकिलांचं सर्वच्या सर्व साहित्य, मग ते उदकाची आरती असो, वा झेन गार्डन असो, वा शाळा आणि गवत्यासारख्या कादंबऱ्या असोत, वा चितगगनाचे भुवन दिवे यासारखं व्यक्तिचित्रणात्मक लेखन असो, हे मला असं ठामपणे वाटतं की ते आधुनिक अभिजात साहित्य आहे. मॉडर्न क्लासिक ज्याला म्हणतो, ज्या अर्थाने आपण कोसला म्हणतो, ज्या अर्थाने नेमाड्यांच्या काही कादंबऱ्या म्हणतो, त्या अर्थाने मिलिंद बोकील यांचं साहित्य हे आधुनिक अभिजात साहित्य असं त्याला म्हणावं लागेल. अभिजात म्हणजे काय, तर या संज्ञेचे किंवा या विशेषणाचे अनेक अर्थ जरी असले तरी एक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये सामायिक आहे. ते म्हणजे वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या जे आपल्या अंगभूत गुणांनी टिकून राहतं, ज्याचं आवाहन हे विशिष्ट पण असतं आणि त्याच वेळेला ते व्यापक स्तरावर पण असतं. असं जर का धरलं तर बोकिलांच्या काही साहित्यकृती, उदाहरणार्थ सगळ्यांना माहीत असलेलं उदकाची आरती किंवा झेन गार्डन, या निकषावर पुरेपूर उतरतात. म्हणूनच कदाचित आज त्यांच्या साहित्यावर चिकित्सा करायला आपण इथे जमलेलो आहोत. आता जे लेखन त्यांनी आत्तापर्यंत केलं आहे, मग ते ललित असो, कथा असो, कादंबऱ्या असोत, काहीही असो, ते बहुआयामी आहे. म्हणून केवळ साहित्याचा समीक्षक हा त्याला पूर्ण न्याय देऊ शकेल असं नाही. त्यामुळे आजच्या चर्चासत्रामध्ये जी वक्त्यांची योजना केली आहे ती जर नीट बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की अंजली जोशी या मानसशास्त्रज्ञ आहेत किंवा नीरज हातेकर हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. वेगवेगळ्या मानवीय विद्या आणि सुबोध जावडेकर हे तर विज्ञानवाले आहेत. त्याच्यामुळे अशा विविध अभ्यास शाखांशी संबंधित त्यातले तज्ज्ञ हे लोक आहेत. त्यांना कदाचित त्यांच्या साहित्याचं अगदी निराळं असं अर्थनिर्णयन करता येऊ शकेल आणि त्यातून साहित्याच्या अभ्यासकाला जी रूढ नाही, जी सांकेतिक नाही, अशी मर्मदृष्टी लाभू शकेल. आता असं असलं तरी बोकील हे गेली 25-30 वर्ष लोकप्रिय लेखक पण आहेत. तसे ते नसते तर उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या
श्रेयनामावलीमध्ये ते अग्रस्थानी झळकले नसते. मग असे कोणते घटक आहेत की जे सर्वसामान्य लोकांना पण आवडतात, त्यांना ते भावविश्व विचारविश्व जवळचं वाटतं, ज्यामुळे ते सहजपणे त्यांच्याशी जोडले जातात? हे शोधून काढणं फार आवश्यक आहे. आता सहज म्हणून मी एक सकाळी बघत होते, उदकाची आरती या पहिल्या कथासंग्रहाच्या 3 आवृत्त्या आणि 2 पुनर्मुद्रणं अशा काळात झाली आहेत की ज्याच्यामध्ये 200-300ची आवृत्ती निघत नव्हती. 1000ची आवृत्ती लोक काढत होते. आणि बोकिलांचे जवळजवळ सगळे संग्रह हे मौजेने प्रकाशित केलेले आहेत. मौज किंवा मॅजेस्टिक हे 100ची आवृत्ती काढून पहिली आवृत्ती, दुसरी 100ची दुसरी असं नाही करत. बरोबर आहे ना? हां. उदकाच्या आरतीच्या 3 आवृत्त्या, 2 पुनर्मुद्रणं, झेन गार्डनची तर 5 पुनर्मुद्रणं, पतंगाच्या 3 आवृत्त्या, एकमचे 3 पुनर्मुद्रणं, समुद्राच्या 4 आवृत्त्या, 2 पुनर्मुद्रणं. आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे शाळा ही जी त्यांची लोकप्रिय कादंबरी आहे, ज्याच्यावर चित्रपट निघाला, त्याच्यात तर त्यांना पायरेटेड प्रती या दादरला कुठल्याही मराठी लेखकाच्या बाबतीत ही म्हणजे अभूतपूर्व गोष्ट म्हणावी लागेल. आता असं असलं तरी पहा की अशा अभिजात आणि लोकप्रिय यांच्यामधला जो प्रदेश असतो ना, तो या लेखकाला दिसलेला आहे आणि जाणवलेला आहे. अशा सीमावर्ती साहित्यिकाच्या कामगिरीचं मोजमाप करणं हे फार कठीण आणि आव्हानात्मक असतं. म्हणूनच की काय, बोकील खरं म्हणजे अनाकलनीय नाहीत, जसे श्याम मनोहर आहेत किंवा मकरंद साठे आहेत. तर असं असून सुद्धा मराठीच्या अभ्यासकांना आज तागायत बोकिलांच्या साहित्याचा समग्र विचार किंवा त्यावर विस्तृत विश्लेषणात्मक समीक्षा करावीशी वाटली नाही. उदकाची आरती आणि शाळा या 2 साहित्यकृती मराठीच्या विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये लावलेल्या आहेत, पण वर्गात शिकवण्यापलीकडे त्यावर काही कोणी लेखन केलं आहे असं मला तरी दिसलं नाही. ही उणीव आता भरून निघायला हवी. त्या मानाने बोकिलांचे जे समकालीन लेखक आहेत, ज्यांच्याबरोबर त्यांनी वाटा आणि मुक्काम नावाचं एक सुरेख पुस्तक केलेलं आहे, तर त्याच्यातले भारत सासणे, आशाताई म्हणजे आशा बगे, सानिया आणि त्यात नसलेल्या पण त्यांच्या आधीपासून लेखन करणाऱ्या गौरी देशपांडे यांच्या साहित्यावर बऱ्यापैकी समीक्षा ही झालेली आहे. त्यांच्या निवडक साहित्याचे कथांचे संग्रहसुद्धा निघाले आहेत. त्यामुळे इथे काही लोक तरी शिकणारे असतील किंवा अभ्यासक असतील, बोकिलांच्यावर त्या मानाने पदव्युत्तर स्तरावर संशोधन करणारे 2-3 लोक आहेत. कारण मुलाखत झाल्या त्यांनी मला सांगितलं की अंक कधी निघणार, कारण त्यातले त्यांना उतारे द्यायचे असणार. तर त्यांच्यासाठी मी हे विशेष करून सांगते. का तर समकालीन आणि सार्वकालीन मूल्य त्यांच्या साहित्याला निश्चितपणे आहे. समाजशास्त्राचं पद्धतशीर आकलन, तंत्रविज्ञानाची जाण, स्वयंसेवी सामाजिक संघटनात्मक कामाचा अनुभव याला खूप महत्त्व आहे असं मला वाटतं. कारण बोकील ज्या काळात ते काम करू लागले त्या काळामध्ये समाजकार्य
ही एक पवित्र वगैरे गोष्ट मानली जात होती. आणि त्याच काळाच्या जवळजवळ शेवटाला NGO कल्चर, म्हणजे ज्याच्याविषयी सुरुवातीला फार काही चांगलं बोललं जायचं नाही. म्हणजे हे लोक पैसे घेतात आणि काम करतात, पैसे घेतात आणि संशोधन करतात. आपल्या डोळ्यासमोर जे बाबा आमटे, मधु देवल, अनुते वाघ वगैरे प्रारूप होती त्यात ते बसणारं नव्हतं. पण हळूहळू ते रुळत गेलं. सिद्ध झालं की चांगले लोक सगळीकडे असतात आणि दरवेळेला घरादारावर निखारेच ठेवायला हवेत असं काही नाही. त्याच्यामुळे कोणावरही अन्याय होऊ न देता व्यक्तिगत जीवन निरोगीपणे जगून सामाजिक जीवनात आपल्याला काहीतरी कामगिरी करता येते. ह्या संक्रमण काळात बोकीलपणात आणि त्याच्यामुळे संघटनात्मक कामाचा त्यांना उत्तम अनुभव आहे. त्यांच्या अनेक कथांमध्ये आपल्याला संशोधक दिसतात किंवा या संस्कृतीतली माणसं दिसतात, त्यांचं जगणं दिसतं. त्यांनी खूप प्रवास केला आहे. समुद्रापारचे समाज वगैरे जे काय आहे त्याच्यातनं ते दिसतं की त्याने खूप प्रवास केला आहे. आणि प्रवास बरेच लोक करतात. आत्ताच्या काळात तर प्रवासाचं वेडच लागलेलं आहे लोकांना. पण बोकील हे कधीच पर्यटक नव्हते, ते कधीच टुरिस्ट नव्हते, ते कायम ट्रॅव्हलर होते. आणि त्यामुळे गोडसे भटजींचं जसं माझा प्रवास आहे ना, त्याचं स्मरण मला बोकिलांचं वाचताना खूप होतं की त्यांना भेटलेले नानाविध स्त्री पुरुष, त्यांचे सगळे अनुभव, घटना, त्या घटनासुद्धा व्यक्तिगत ते वैश्विक पातळीवरच्या, आणि ज्या माध्यमातून हे सगळं व्यक्त करायचं त्या भाषेवर त्यांचं असलेलं प्रभुत्व. कारण लिहिणाऱ्याला केवळ सुचून चालत नाही, तर त्याला ते व्यक्त पण करता यायला लागतं. त्यामुळे तुम्ही बघा की काही लेखक असे असतात की जे सलगपणे तुम्हाला वाचवत नाहीत. पण बोकिलांच्या बाबतीत असं आहे की त्यांच्या 3 कथा 4 कथा तुम्ही सलगपणे वाचल्यात तरी तुम्हाला कंटाळा येत नाही. ही जी आता म्हणजे याच्यामध्ये पुनरावृत्ती नाही आहे का, तर आहे. पण मी त्याला रिपिटेशन नाही म्हणत. समीक्षेमध्ये खूप गोष्टी ह्या उकलल्या गेलेल्या नाही आहेत. पुनरावृत्ती वेगळी असते आणि पुनरावर्तन वेगळं असतं. रिकरन्सेस आहेत पण रिपिटिशन नाही आहे. आणि हे म्हणजे काय हे मी सांगेन, पण त्याच्यासाठी मी वेगळा तास घेईन. आता साधं एक उदाहरण मी देते की बोकिलांच्या कथांमध्ये विवाहबाह्य संबंध असं ज्याला आपण एक काय म्हणतो मोठी टर्म वापरतो, ते पुष्कळ कथांच्यामध्ये येतात. पण प्रत्येक संबंधातला ताण वेगळा आहे आणि प्रत्येक संबंधातला दिलासासुद्धा वेगळा आहे. आणि ह्याच्या किती तरल छटा त्या लेखकाने अभिव्यक्त केलेल्या आहेत. तर सरोवरसारखी लघु कादंबरी आहे की त्याच्यातली 2 जणं ही त्यांच्याच भाषेत सांगायचं तर जणू काही देवांच्या दुनियेत एकत्र येतात. इतकी शांत संथ आणि त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांची जी गती आहे ना, ती गती कधीही तीव्र भयंकर अत्यंत वेगवान अशी नाही आहे. बऱ्याचदा ती शांत आहे, बऱ्याचदा ती संथ आहे. आणि त्याच्यामुळे ती पात्र एका दिशेने जाऊन ती वाचकाला आपल्याबरोबर सहप्रवासी करतात. किंवा चक्रव्यूह नावाची त्यांची कथा मला अतिशय आवडलेली आहे की ज्याच्यामध्ये तो कलेक्टर आहे आणि ती कार्य करते प्रतिमा. तर त्यांचासुद्धा जो काय एकत्र सहवास येतो. किंवा
ओझ्यामध्ये असे कितीतरी त्यांच्या कथा ह्या सांगता येतील. आणि म्हणून मी असं म्हणते बरं का, की विवाहबाह्य संबंध आहेत पण त्या अत्यंत निर्मळ आहेत, अत्यंत निर्मळ आहेत, निखळ आहेत. कुठेच तुम्हाला असं काही विचित्र किंवा खटकेल किंवा अश्लील असं त्याच्यात वाटत नाही. किंबहुना श्लील अश्लील या गोष्टीच्या, या कोटीच्याच ते पलीकडे जाणार. आणि हां, आता पलीकडे जाणारं म्हणजे ते कित्येकदा गूढ होतं. तर वकील ते गूढ बिढ काही करत नाहीत. मगाशी जे शासनाने उल्लेख केला त्याचं मला इथे आठवतं, की तुम्ही म्हणालात की वास्तववादी. मराठी लेखकांचा असा एक ग्रह झालेला आहे, विशेषतः कादंबरीकारांचा, की वास्तववाद म्हणजे काय, तर जे जसं आहे ते तसं सांगणं. आणि त्यामुळे 200-200 पानं, 250, 300 झाली तरी कादंबरी काही संपत नाही. वास्तववाद म्हणजे जे जसं आहे ते तसं सांगणं नाही ना, यथातथ्य वर्णन म्हणजे वास्तववाद नाही. लेखक पुनर्निर्मिती करतो की नाही, ती पुनर्निर्मिती ही वकिलांना फार चांगली साधलेली आहे. त्यामुळे बीज नक्की कोणत्या वाणाचं आहे ह्याचा वाचकाला अंदाज बांधता येत नाही. मूळ भूमीच त्यांची कसदार असल्याने कितीतरी मोसमी पिकं तर येतातच, पण बिनमोसमी पिकंसुद्धा तरारून येतात. बऱ्याच लेखकांना विषय खूप चांगले सुचतात, पण ते विषयाचं पुढे काय करायचं हे त्यांना उमगत नाही. त्याच्यामुळे ते विषय नीट फुलत नाहीत. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की अपुऱ्या दिवसांची बालकं जशी जन्माला येतात तसं काही काही वेळाला बऱ्याच कथांच्यामध्ये घडताना बघतो आपण. वकिलांना विषय तर सुचतातच, पण आणि बऱ्याचदा समकालीन संवेदनांशी ते संवादी असतात, पण त्याचा जो आशय असतो ना तो सर्वस्वी अपूर्व असतो. आणि तसा आशय असतो. भाषेवर ताबा हे अर्थपूर्ण शब्दयोजन आहे, म्हणून ते जे रचित निर्माण करतात. शेवटी लेखक काय करतो, शेवटी लेखक एक कंट्राइव्ड असं रूप निर्माण करतो, ते रचित तो निर्माण करतो, त्यातून त्यांच्या प्रतिभेची साक्ष मिळते. आणि हे पण आपण अनेकदा ध्यानात घेत नाही. आपण खूप सैलपणे कधी कधी बोलतो असं मला वाटतं, की विषय यांना सुचतात, आशय पण सुचतात, म्हणजे जणू काही आशय आणि विषय सगळं एकच आहे. तर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. पुन्हा तो जाणून घ्यायचा तर मग तुम्ही तासाला. आता कितीतरी उदाहरणं मी इथे काढलेली आहेत, ती मी आता वेळ लागेल म्हणून देत नाही. परंतु मगाशीच्या एका गोष्टीचा उल्लेख केला तो मी पुढे नेते. मराठी साहित्याच्या परंपरेमध्ये असे लेखक नाहीच आहेत का, असं नाही आहे. असे लेखक आहेत की जे कार्यकर्ते होते, सामाजिक गोष्टींशी खूप जवळून त्यांचा संबंध होता आणि ज्यांनी ललित निर्मितीही केली. त्यातलं एक ठळक नाव म्हणजे गीता साने. गीता साने यांनी चंबळच्या दस्युभूमीत आणि भारतीय स्त्रीजीवन नावाचा आजही मौलिक ठरेल असा ग्रंथ लिहिला. आणि गीता साने यांनी 10 कादंबऱ्या पण लिहिल्या, कथा पण लिहिल्या. पण आपण भलत्याच लोकांचा उदो केल्यामुळे काही लोक बिचारे अंधारात राहिले. त्यातल्या गीताबाई आहेत. तुलनेने मालतीबाई बेडेकर ह्या खूपच त्यांना आपण चांगलं श्रेय दिलं. मालतीबाईसुद्धा रिमांड होममध्ये काम करत होत्या आणि त्यांनी कळ्यांचे निश्वास, शबरीसारख्या उत्तम कादंबऱ्या लिहिल्या. पण आत्ताच्या काळात मात्र अशा तऱ्हेचं दुपेडी व्यक्तिमत्व हे आपल्याला नाही दिसत.
म्हणजे उदाहरणार्थ एकच नाव मला आठवतं आहे, पण ते कथा कादंबरीकार नाहीत, ते म्हणजे अनिल अवचट. अवचटांनी उत्तम वार्तांकनं लिहिली. रिपोर्टाजसारखा एक नवाच साहित्य प्रकार त्याने जन्माला घातला. पण कल्पित साहित्य निर्मिती ज्याला म्हणतो, फिक्शन, त्याच्यावर हुकूमत असणारा असा लेखक हा आपल्याला नाही दिसत. ही वस्तुस्थिती आहे. इतकी भरभक्कम कामगिरी की 10च्या वर ग्रंथ बोकिलांचे आहेत. आणि मी त्यांचं वेगळ्या कारणाने गांधी, विनोबा आणि जयप्रकाश हे पुस्तकसुद्धा वाचलं आहे. आणि कित्येकदा काय होतं, लेखक एका साहित्य प्रकारात खूप सरस असतो, पण मग तो त्याचं नाव होतं आणि मग तो दुसरीकडे फारच काहीही, कारण त्याच्या नावावर गोष्टी त्या खपतात. असं नाही आहे झालेलं त्यांच्या बाबतीत. हे मी मुद्दाम का सांगते की मुलाखत ऐकल्यानंतर खूप लोकांनी मला असं विचारलं, विनोद, की त्यांची ही पुस्तकं कुठे मिळते. त्यामुळे बोकेल तुमची पुस्तकं ह्याच्यापुढे खपली तर मला तुम्ही नक्कीच. आता सलग 4 दशकं राजकीय, सामाजिक, आर्थिक वगैरे स्थित्यंतर घडत असताना साहित्य निर्मितीवरची निष्ठा अबाधित ठेवणं हे सोपं नाही आहे. कितीतरी वेळा तुमच्या अवघ्या अस्तित्वालाच आतून आणि बाहेरून दोन्हीकडून इतक्या जोरदार धडका बसतात की त्या तडाख्यांनी आपण अंतर्बाह्य हलून जातो. 1980 ते 2020 हा म्हणजे हरिभाऊंच्या शब्दात सांगायचं तर काळ तर मोठा कठीण आला असंच आहे. अशी परिस्थिती भोवताली असताना विचलित न होता, कुठल्याही मोहाला बळी न पडता, आत्मसंतुष्ट न होता, सुखावून न जाता ते शांतपणे मार्गक्रमणा करत राहिलेले आहेत. आता अशा एवढं लेखन केलेल्या आणि 4 दशकं लेखन केलेल्या माणसाच्या कारकिर्दीमध्ये खूप चढ उतार येतात आणि त्यामुळे तो माणूसही विचलित होतो, चलबिचल होऊ शकते माणसाची. तसं त्याकडे ते फारसं लक्ष देत नाहीत. कधीकधी काय होतं, एखादा लेखक सुरुवातीलाच त्याच्या कारकिर्दीचं शिखर गाठतो आणि मग त्याला खूप कठीण जातं की ह्याला आपणच निर्माण करून ठेवलं आहे, त्याला उतरायचं. तसं बोकिलांच्या बाबतीत उदकाची आरती ही कथा इतकी गाजलेली होती की त्यांनी ती लिहून शिखर गाठलं होतं. बोकील म्हणजे ही कथा आणि नंतर बोकील म्हणजे शाळा, अशी समीकरणच रूढ झाली होती. अशा वेळेला लेखक एकतर सैलावतो, सफाईदारपणाने निभावून नेतो किंवा असाध्यतेचं नको इतकं समर्थन करू लागतो. पण यापैकी कशाचाही दबाव त्याने स्वतःवर येऊन दिला नाही. आत्मप्रामाण्य मानत ते लिहित राहिले आणि म्हणून हा मुक्काम ते यशस्वीपणे गाठू शकले. पण त्यांची वाट संपत नाही. आणखीही कितीतरी मुक्काम पुढे आहेत. ही आश्वासकता त्यांच्या साहित्याने आपल्याला दिलेली आहे. आता अखेरीस या निमित्ताने प्रस्तुत चर्चासत्रामधले एक वक्ते आणि सुप्रसिद्ध कथाकार सुबोध जावडेकर यांच्याशी बोलत असताना मी मुलाखतीमध्ये एक निरीक्षण मांडलं होतं की तुमच्या कथांचे शेवट हे बऱ्याचदा सकारात्मक असतात. तर तसे ते खरोखर असतात का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर मला जे वाटतं ते मी सांगते आणि थांबते. बोकील सहसा निर्णायक होत नाहीत किंवा उघडपणे किंवा स्पष्टपणे मूल्यनिवाडाही करत नाहीत. पण वाचकांवरच सगळी जबाबदारी टाकून ते मोकळेही होत नाहीत. कथेचा विकासच ते अशा दिशेने करतात की जिथे केंद्रवर्ती पात्र हे आता पुन्हा
मला पुष्पाबाईच आठवल्या. त्यांचं स्मरण करून मी एक समीक्षेतली पारिभाषिक संज्ञा जी आहे, पण ते फार महत्त्वाचे आहे, की त्यांच्या कथेतलं केंद्रवर्ती पात्र दृष्टिक्षेप नियंत्रक असतं. नीट कथा वाचली तर लक्षात येतं की कोणाच्याशी जवळीक साधून बोकील सगळं निवेदन पुढे नेत आहेत. आणि या अर्थाने त्यांचा खूप ताबा असतो त्यावर. त्याला किंवा तिला निजखूण सापडते. आत्मसाक्षात्कार हा खूप मोठा शब्द आहे. म्हणून मी असं म्हणेन की जे त्या पात्राच्या नेणिवेमध्ये सुप्त रूपाने किंवा काय म्हणू आपण अस्फुट असतं ते प्रत्यक्ष जाणीवेत अवतरतं. ह्याच्या इतकी अंतर्यामी शांतता देणारी कुठली गोष्ट आहे. म्हणून मला असं वाटतं की निजखूण पटणं याला मी सकारात्मकता म्हणते. मग ती निजखूण कशीही असेल ना, कशीही असेल, पण मला माझं कळलं आहे की मी दुबळी आहे. आता दुबळेपणा हा काही आपण गुण नाही मानत, पण मी इथे गुणदोष या अर्थाने म्हणतच नाही आहे. आणि दुसरं त्यांचा एक चांगला हे मी सांगते की त्या बायकांना जशा पटतात तशाच पुरुषांनाही पटतात. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठेच त्याने लिंगभेद हा त्यांच्या कथेमध्ये मला या अर्थाने दिसत नाही. बायका नाही तर काय होतं माहिती आहे, काही लेखक हे पुरुष पात्र खूप अंतर्मुख, खूप विचारी, आणि बायका अगदीच म्हणजे भौतिक ह्याच्यात सगळ्या गुरफटलेल्या असं करतात. आणि मग एलियनेशन दाखवणं हे इतकं सोपी गोष्ट होते, कारण बाई अशी आहे आणि पुरुष विचारी आहे म्हटल्यावर परात्मता दाखवण्यात काय अवघड आहे. त्यामुळे बहुसंख्य अस्तित्ववादी लेखकांनी बाईवर फार अन्याय केला. पहा भाऊपाद्य. तर हे बोकील करत नाहीत. आणि या अर्थाने सुद्धा मी असं म्हणेन की ते खऱ्या अर्थाने आधुनिक आहेत, मॉडर्न आहेत. मॉडर्निटीचं एक लक्षण हे आहे ना की भेदभाव न मान. हे बोलणं खूप सोपं असतं, पण हे कथेमध्ये कादंबरीमध्ये हे साधणं खरंच खूप अवघड आहे, जे त्यांना साधलेलं आहे. आणि आत्तापर्यंत मी जे बोलले ते सगळं चांगलं बोलले. ह्याचा अर्थ असा नाही आहे की त्यांच्या सगळ्या कथा वा 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 अशा आहेत. आता मी मगाशी म्हणलं ना की चढ उतार हे दिसतातच एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत. काही कथा खरंच विशेषतः पतंगमधल्या काही कथा अशा आहेत की ज्या खचलेल्या आहेत, ज्या नाही काही परिणाम करत, ज्या फ्लॅट आहेत, सपाट आहेत. पण त्याच्याकडे सुद्धा अभ्यासकाने नीट बघितलं पाहिजे की त्या कशा का हुकल्या आहेत. त्यामुळे काय जमलंय लेखकाचं आणि काय हुकलंय हे दोन्ही समीक्षकाला सांगता आलं पाहिजे. आता जावडेकर यांनीच मला एक चांगलं स्मरण करून दिलं आहे. ते म्हणजे आम्ही जेव्हा दिवाळी अंकातल्या निवडक साहित्याचं संपादन करत होतो, अक्षर दिवाळी या उपक्रमाद्वारे, त्यावेळेला बोकिला नवीन होते लिहिणारे, तर त्यावेळेला बोकिलांची ओझं नावाची अप्रतिम कथा आहे. ती कथा मी त्या निवडक साहित्याच्या संपादनामध्ये आवर्जून निवडलेली होती. आता त्याच अंकात अक्षर दिवाळीच्या जावडेकरांची गुगली नावाची एक सुंदर कथा आहे, ती पण घेतलेली होती. त्यावेळेला मी जी निवड केलेली होती ती निवड आज सर्वार्थाने रास्त ठरलेली आहे, याचं फार समाधान मला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही जे माझं सगळं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. बोकिलांच्या सरोवरमध्ये जंगलात एक झाड असतं आणि त्याच्या खोडाला खूप गाठी असतात. तर त्याने तिथे असं म्हटलं आहे की झाड असं दिसत होतं की
की जणू काही त्या झाडांनी आठ्या घातल्यात. फार सुंदर आहे. त्या आठ्या जर समीक्षकाला कमी करता आल्या तर खूप साधलं असं मला वाटतं. धन्यवाद.